नमस्कार, मनसे सोशल यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मी महेश. आपला गप्पा टप्पांचा कार्यक्रम मध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण आता जात आहोत. आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी सोशल मीडियावरती बरीचशी ऍक्टिव्ह असते. ट्रोलर असू देत किंवा ट्रोल करणं असू देत, हा त्यांचा हातखंडा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मग एम फॅक्टर त्यांच्यासाठी लागू होतो. एम म्हणजे महाराष्ट्र, एम म्हणजे मनसे आणि एम म्हणजे मुस्लिम. साहेबांचा मुस्लिम मावळा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. असे आपले सर्वांचे लाडके जब्बार शेख आपल्या सोबत आहेत. आपण आज त्यांच्याशी गप्पाटप्पा करणार आहोत. जब्बारजी, आपला स्वागत आहे युट्यूब चॅनल, आपल्या मनसे सोशल युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. जब्बारजी, आता मी ओळख दिल्याप्रमाणे तुम्ही तर ऍक्टिव्ह, बऱ्याचशा प्रमाणात ऍक्टिव्ह असता सोशल मीडियावरती. मला आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे मनसे सोशलच्या प्रेक्षकांना तुम्ही जरा तुमच्याबद्दल माहिती सांगितलं तर बरोबर. तुमचं सगळं म्हणजे बालपण हे सगळं थोडक्यात जर सांगितलं तर उत्तम. जय महाराष्ट्र. मी जब्बार शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाड पश्चिम विधानसभा या विधानसभेच्या मी उपसचिव आहे. माझा जन्म छत्रपती शिवरायांच्या लढवया महाराष्ट्रामध्ये झालाय, अर्थात मुंबईमध्ये झालाय. मुंबईच्या महाड आणि मालवणी क्षेत्रामध्ये झालाय. मालवणी विभाग हा असा एक क्षेत्र आहे जो 70 ते 80% मुस्लिम आहे आणि त्या विभागात मी गर्वाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकत आहे, याचा मला अभिमान आहे. तिथे आता सध्या राजकीय परिस्थिती काय आहे, लोकांना काय सांगाल तिथे आता सध्याची राजकीय परिस्थिती? कारण की इकडून तिकडे तिकडून इकडे असं महाराष्ट्राच्या राजकारणात उड्या घेतल्या जातात. स्थानिक लेवलला काय परिस्थिती? मी जनतेला फक्त हेच सांगेन की मोठे मोठे राजकीय नेते येतात, आमदार खासदार होतात, परंतु ग्राउंड लेवलला जे उतरून काम करतो तो व्यक्ती आपला ओळखीचा असतो, तो आपल्या आजूबाजू शेजारीचा असतो किंवा आपला एक मित्र असतो. त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मालवणीच्या जनतेसाठी रस्त्यावरती उतरतो. मध्यरात्री मी त्यांच्यासाठी धावतो. पोलीस चौकी असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा हॉस्पिटल असेल, त्यांना शेवटी आपल्यामधलं एक जो व्यक्ती असतो, आपला जो आपुलका एक माणूस असतो, जो आपुलकीचा, त्यांना त्यांची साथ लागते. आणि त्यांच्यासाठी हा जब्बार शेख, माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता, जनतेसाठी, मालवणीकरांसाठी नेहमीच तत्पर आहे. धन्यवाद जब्बार. तुम्ही तुमच्या अशा प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत असतात. म्हणजे काही आजी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत किंवा अशी पाठीवर हात मारताय, असे पण काही. आणि तुम्ही स्पेशली नवरात्रीचा उत्सव एकदम आनंदात, एकदम म्हणजे थाटामाटात साजरा करता. हे कसं, म्हणजे तुम्ही एका साईडला तुम्ही मुस्लिम सांगता आणि एका साईडला तुम्ही असं एकदम म्हणजे इथल्या मातीशी जुळवून घेता, ते कसं जमतं तुम्हाला? खरं तर हे हिंदू आणि मुस्लिम हे देवाने नव्हे तर आपण माणसांनी बनवलंय. बरोबर. आणि मी ज्या विभागात राहतो तो विभाग जो आहे असा आहे, तिथे नवरात्री, गणपती, हनुमान जयंती, रामनवमी, दहीहंडी हे सर्व सण साजरे होत. मागच्या 20 वर्षापासून मी गणपती उत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे. नवरात्री उत्सव मला यावर्षी 28 वर्ष झालं आहे, ज्याचा स्वतः संस्थापक अध्यक्ष मी आहे. आणि 28 वर्षापासून मी ही नवरात्री उत्सव साजरा करतोय, फक्त हेच साठी की हिंदू आणि मुस्लिम हे काय वेगळे नाहीये. बरोबर, एकच आहे. आपला रक्त एकच आहे. काय सामाजिक कंटक असतात ज्यांना काही गोष्टी आवडत नाही किंवा ते आपसामध्ये दंगली घडवायचा प्रयत्न करतात. बरोबर. पण आपण एक चांगले ॲड्व्होकेटेड माणसं आहोत. लोक आता या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाला कंटाळली आहेत आणि मालवणीमध्ये म्हणजे एकोबा कसं राहिला पाहिजे, मी नेहमीच असे प्रयत्न करतो आणि पुढेही मी हेच प्रयत्न करत राहणार की हिंदू आणि मुस्लिम हे काय वेगळे नाही तर एकच आहे. पक्षाच्या भूमिका ज्या आहेत त्याचं तंतोतंत पालन तुम्ही करताना आढळतात. पक्षानं अजूनपर्यंत तुम्हाला, मला म्हणजे जेवढं आम्हाला माहित आहे, आमचे रिसर्च टीमला जेवढं माहित आहे, तुम्ही यापूर्वी शाखाध्यक्ष होता, आत्ताच तुमचं प्रमोशन झालं. त्याच्या अगोदरचा काय प्रवास? मी 2007 मध्ये पक्षामध्ये आलो आणि त्यानंतर मी जुना वड म्हणजे प्रभाग क्रमांक 43 43 कार्यालयाध्यक्ष होतो, कार्यालय प्रमुख होतो.
त्यानंतर जनहित कक्षामध्ये शाखा संघटक झालो, उपविभाग संघटक झालो, प्रभारी विभाग संघटकही झालो. त्यानंतर वाहतूक सेनेमध्ये कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य झालो, उपविभाग संघटक झालो. त्यानंतर 2017ला माझी शाखाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली. 2017 ते 2023 मी शाखाध्यक्ष राहिलो, म्हणजे सलग 7 वर्ष. त्यानंतर आता मी उपविभाग सचिव म्हणून पक्षामध्ये काम करतो. आता तुमच्याकडे बहुतेक 3 शाखांचा कारभार आहे. 3 वॉर्डची जबाबदारी माझ्याकडे. 3 वॉर्ड. हो. त्या 3 वॉर्डची काय परिस्थिती आहे तिथे? शाखाध्यक्ष वगैरे काय पूर्ण संघटन पूर्ण आहे का? 3 वॉर्डची रचना अशी आहे की प्रभाग क्रमांक 49 मड हा पूर्ण विभाग कोळी लोकांचा आहे. त्यामध्ये अंबुजवाडी सारखा एरिया आहे ज्यामध्ये सर्व मिक्स लोक आहेत. बरोबर. तिकडचे आमचे शाखाध्यक्ष सुनील घोंगेजी आहेत, अति उत्तम काम करतायत. सुनील घोंगेजी अति उत्तम काम करतायत. प्रत्येक गोष्टीची त्यांना जाणीव आहे. चांगल्या रीतीने म्हणजे शाखाध्यक्ष कसं असावं जर मी सांगेन तर ते एक चांगलं नेतृत्व आपल्याला करू शकतात. बरोबर. असे ते शाखाध्यक्ष आहेत. बरोबर. प्रभाग क्रमांक 33 तिकडे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणजे काँग्रेसचे होते. आपल्याकडे तिथं आता नवीनच शाखाध्यक्ष दिलाय गणेश पात्रोट. नवीन जरी असला तर तो पक्षाच्या आदेशाचं पालन करतोय, पक्ष बांधणीसाठी तिकडे काम करतोय आणि अतिउत्तम नवीन असून सुद्धा तो जो हिशोबाने तो प्रयत्न करतोय, लोकांमध्ये उतरतोय. बरोबर. म्हणजे आपण एक नवीन चेहरा जरी सांगलं तरी तो व्यक्ती असा आहे की नवीन असून सुद्धा तो अनुभवी सारखं काम करतोय. बरोबर. त्याचा मला आनंद आहे. आणि राहिला वॉर्ड 48 जो माझा स्वतःचा वॉर्ड आहे. बरोबर. तिकडची बांधणी थोडी वीक आहे, कारण मी जेव्हा शाखाध्यक्ष होतो तेव्हा माझ्याकडे 15 उपशाखाध्यक्ष होते जे मुस्लिम समाजाचे होते. काही विषयांमुळे त्यांनी पक्ष सोडलं, कोणी आता पदावरती नाही आहेत, कोणी पदावर असून सुद्धा काम करतायत. आता तिकडे आपण प्रभारी शाखाध्यक्ष नेमलाय, परंतु जी माझी इच्छा आहे, जे शाखाध्यक्ष म्हणून मी तिकडे काम केलंय, माझ्याकडे मॅनपॉवर कमी होती पण माझ्याकडे ती ताकद होती. बरोबर. आज सध्या ती कुठे ना कुठे थोडी कमी झाली आहे, पण नक्कीच साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा त्या वॉर्डमध्ये मी तीच रुबाब पुन्हा तयार करेन. तिथलं आता तुम्ही आता या 3 प्रभागामध्ये तुम्ही लक्ष देताय पक्षाच्या आदेशाप्रमाणे, तर तिथले काय स्थानिक प्रश्न जे तुम्हाला भेडसावतो म्हणजे लोक सतत येतात, जब्बारभाई हा आमच्याकडे प्रॉब्लेम आहे, हे असे तुमच्याकडे रेग्युलर येणारे प्रश्न कोणते? म्हणजे लोकांचे आता प्रश्न तर काही संपत नाही. ही निवडणूक आली की पुढची निवडणूक आहे, पुढची निवडणूक आली त्याच्या पुढचे प्रश्न तर वाढतच जाणार. तुमच्याकडे लोकांचे रेग्युलर येणारे प्रश्न कोणते? माझ्याकडे लोकांचे महत्वाचे प्रश्न म्हणजे एक तर पाणीचा विषय आहे. ओके. पाणी आमच्याकडे जे वेळेवरती येतो ती वेळ म्हणजे रात्री 12 ते 2. अरे बाप. यासाठी मी आपल्या जल विभाग यांना पत्रही दिलं होतं की आपण यामध्ये टायमिंग जे आहे ते आपण चेंजेस करावी. ओके. परंतु भरपूर ठिकाणी नवीन पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे ते थोडं उशिरा होतोय, पण नक्कीच ते 100% होईल. ओके. दुसरा विषय जे पक्ष आपला पाठपुरावा करतो या सगळ्या. नक्की. ओके. दुसरा विषय असा आहे की लोक नगरसेवक निवडून देतात. 5 वर्ष जे काम नगरसेवकांनी केलं पाहिजे ते तिकडे होताना दिसत नाही. बरोबर. आता नगरसेवक त्यांचं काम म्हणजे गटर साफसफाई, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आहे, ते साफसफाई, गल्लीमध्ये लादीकरण आहेत, हे सर्व काम ते जे झालं पाहिजे ते होत नाही. मध्यंतरीच मी आता महिन्याभर पूर्वीच माझ्याकडे लोक आलेली की आमच्याकडे गल्लीचं काम 5 वर्ष 15 वर्ष पेंडिंगच आहे. ओके. लादीकरण तुम्ही आमची काय मदत करू शकतात? त्याचं खरोखर मी मुंबई महानगरपालिका पिवते विभागाचा आभार मानेन. मी त्यांच्याकडे पत्र दिलं आणि त्यांनी एका महिन्यामध्ये पक्षाचं पत्र म्हणून त्यांनी तात्काळ म्हणजे त्या गल्लीमध्ये दोन्ही गल्लीमध्ये लादीकरण करून दिलं. आणि अजून एक विषय आपण घेतलेला की शौचालय दुरुस्ती म्हणजे नूतनीकरण. तर ज्या विभागात मी राहतो एका शौचालयाचं नूतनीकरण चालू आहे सीसीचा, अजून 2 पेंडिंग आहेत. आपल्या पक्षाच्या माध्यमातून हो, त्यासाठी पत्रावर मी केलाय, पाठपुरावा मी करतोय. बरोबर. त्याचे साक्षीदार म्हणजे मेंटेनन्स विभागाचे अधिकारी आहेत. ओके. मी त्यांचाही आभार मानेन, कारण जेव्हा जेव्हा त्यांना मी फोन करतोय साहेब हे काम करायचं आहे, मला कधीच नाही म्हणाले. ओके. अजूनही ते माझं काम करतायत आणि मला अभिमान आहे की नगरसेवक नसून
एक मनसेवक असून मी हे काम करतोय. अरे वा. म्हणजे एक मनसेचा कार्यकर्ता म्हणून जे आपला जो आपली ताकद आहे ना बरोबर. हे सिद्ध होत आहे. आणि मला अभिमान आहे की मी मनसेसारख्या पक्षाचा कार्यकर्ता आणि माने रावसाहेबांचा मावळा आहे. बरोबर. हे आता हे आपला पक्षाचा लोगो हा सरस आता लावला जातोय आणि ती चांगली गोष्ट. हो. मग तुम्ही आता याच्याकडे अभिमानाने जेव्हा पाहता तेव्हा काय फिलिंग्स काय येतात तुम्हाला, असं काय वाटतं? गर्व होतो. ओके. गर्व होतो की आपण सध्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय हा राजकारण पूर्ण चिखल झालाय. चिखलाचं राजकारण चालू आहे. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टी नेता म्हणजे ना सन्माननीय रावसाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काम करत असताना हिंदू मुसलमान या गोष्टी कधी जाणीव झाली नाही. बरोबर. आणि जेव्हा मी लोगो हा बॅच लावून फिरतो ना मला लोक रस्त्यावरती ना हक्काने बोलतात जब्बार भाई जय महाराष्ट्र, जब्बार मनसे. मला अभिमान वाटतोय. बरोबर. म्हणजे जिथे लोक एका काळी ओळखायचे नव्हते आज ते जब्बार मनसे किंवा जब्बार दादा, जब्बार भाई, जय मनसे, जय महाराष्ट्र बोलतात. तो अभिमान वाटतो. आमच्यासारखा एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे मी, राहणार व्यक्ती आहे मी. अभिमान वाटतो. बरोबर. की साहेबांनी ओळख दिली, एक ओळख दिली, एक म्हणजे एक चेहरा दिला की हा आज लोक म्हणजे हे करतात, अरे हमारे मालवणी का एक बच्चा आज एक बड़े हस्ती के साथ में काम कर रहा है. अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. बरोबर. खरोखरच हे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. जी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बिलकुल. तुमच्याकडे म्हणजे तुमच्या मालवणी फेरीवाल्यांचा प्रश्न प्रचंड आहे. फेरीवाल्यांचा आहे. परत तुमच्याकडे अनधिकृत बांधकाम वगैरे च्या बाबतीत तुम्ही सतत पत्रव्यवहार करत असता. तिकडे तुम्ही का त्या प्रश्नांकडे कसं पाहता? हा विषय जो फेरीवाल्यांचा आहे तो 100% त्याच्या मागे मी आता नाही तर मी शाखेपासून लागलोय. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की रेल्वे स्थानक जो आहे तो परिसर म्हणजे 150 मीटर पट्टा तिकडे लागला पाहिजे आणि 150 मीटर अंतरावरती कुठल्याही फेरीवाल्यामध्ये बसता कामा नये. बरोबर. आणि धार्मिक स्थळ असेल कोणतीही, खासगी किंवा सरकारी शाळा, खासगी किंवा सरकारी हॉस्पिटल, बरोबर, याच्या 100 मीटरच्या आत फेरीवाला बसता कामा नये. बरोबर. पण मालवणी 7 नंबरची अशी परिस्थिती आहे की मनपा शाळेच्या लगतची फुटपाथ आहे त्यावरती फेरीवाले बसलेले असतात. अरे बाप. ते तिकडे बसलेले असतात परंतु त्यांचे जे हातगडी वगैरे असतात ते म्हणजे मुख्य मार्गाच्या 15-15 फीटावरती असतात. म्हणजे एक BST बस जर तिकडनं क्रॉस झाली तर इतर गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही. अरे बाप. लोक जे रस्त्यावर चालतात तिकडनं चालतात त्यांना त्यांचा जीव म्हणजे हातात जेवण चालवावं लागतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर बसच्या टायर खाली आली किंवा इतर काही गोष्टी घडली त्यांचा जीव म्हणजे जाणार 100%. मग अशा वेळी जेव्हा पत्रव्यवहार करतो मुंबई महानगरपालिकेला ते लोक तात्पुरता कारवाई करतात. माझी इच्छा त्यांच्याकडे अशी आहे की जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानू शकत नाही, तुम्ही त्यांना त्याच्या आदेशाप्रमाणे तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावरती उतरण्याचा पर्यायच नाही आपल्याकडे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतो तर आमच्यावरती गुन्हा दाखल केले जातात. आमच्यावरती गुन्हा दाखल करण्यापेक्षा जर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तो रस्ता तुम्ही जर मोकळा केला तर दिवसामध्ये किती लोकांचे जीव तरी वाचतील. बाजूला शाळा आहे, लहान लहान मुलं तिकडनं रस्त्यावर जातात. त्यांच्या कधी शाळा सुटली तर त्यांच्यासोबत पालक नसतात, कधी पालक असले येतात त्यांचं लक्ष नसतो. हे सर्व महत्वाचे विषय आहेत. तर त्यासाठीच माझा हा जो आंदोलन आहे, माझा जो पत्रव्यवहार आहे तो सतत चालूच असतो. आता ह्या फेरीवाल्यांचा प्रश्नाला धरून आता काही वर्षांपूर्वी आपले तत्कालीन विभागाध्यक्षांवरती तिथल्या स्थानिक फेरीवाल्यांनी हल्ला वगैरे केला होता. तर त्यावेळेला ते प्रकरण खूप गाजलं होतं. तर त्यावेळेला काय परिस्थिती नेमकी होती त्यावेळेला? ती परिस्थिती म्हणजे अशी होती की हल्ला झालेला तो हल्ला म्हणजे प्री प्लॅन होता आणि आमच्यावरती अचानक झालेला आणि तो अत्यंत म्हणजे न विसरना तो क्षण होता. आणि तो म्हणजे आयुष्यामध्ये आमच्याकडून विसरला जाईल हे शक्यच नाहीये. ओके. असं तो म्हणजे कधी कधी ते विचार केला तर विषयावरती तर मन भरून जातो. ओके. त्यावेळेला पक्ष ठाम पाठीशी उभा होता आणि मला मी चुकीचा नसेल तर त्यावेळेला ते हॉस्पिटल वगैरे झालं. म्हणजे त्यावेळेला तिथलं तत्कालीन विभाग अध्यक्षांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेले. त्यावेळेला पक्षाचे राजसाहेब आणि अमित साहेब पण कदाचित आले होते आणि पक्ष
न्यायालयीन म्हणजे जो आपला विभाग आहे तो पूर्ण म्हणजे वकिलांची फौज त्यावेळेला त्या याच्याशी पण आपल्या सगळ्या तुमच्या तिथल्या स्थानिक विभाग अध्यक्षांबरोबर किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत होती. नाही म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्र सैनिकांना किती प्रेम करतात बरोबर, तो एक उदाहरण होतं आमच्यासाठी. कारण ओके. एका आपल्या कार्यकर्त्यावरती हल्ला होतोय, त्यानंतर माननीय साहेब त्यांच्या भेटीला येत आहेत. त्याच्या आदल्या दिवशी आपले सर्व नेतेगण त्या ठिकाणी पोलीस ठाण्याला उपस्थित होतात. आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे आपला पक्ष किती खंबीरपणे उभा असतो हे दुसऱ्या पक्षांना शिकण्यासारखं आहे. बरोबर. आणि खरोखरच त्या गोष्टीचा अभिमान आहे की म्हणजे पक्षाचा प्रमुख आपल्या कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करतोय. अभिमान आहे त्या गोष्टीचा. आत्ता मी चुकत नसेल तर आता सर्वोच्च न्यायालयानं पण एक हे काढलंय, पत्रक काढलंय की हे काढलंय, काय म्हणतात त्याला, ते निर्णय घेतलाय फेरीवाल्यांच्याच बाबतीत. तर मध्यंतरी तुम्ही पण आयुक्तांना भेटायला गेला होता, तर आता पुढची तुमची रणनीती किंवा तुमची कार्यवाही काय असेल? नुकतेच 2-3 दिवसापूर्वी आम्ही आमचे विभागाध्यक्ष श्री शशांक ढेलीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभेच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पी नॉर्थ विभागाचे जे नवनियुक्त उपायुक्त आहेत आणि ते तिकडे सहाय्यक आयुक्त सुद्धा आहेत, किरण दिगावकर साहेब, तिकडे आम्ही पत्र दिलंय. आणि पत्र देऊन आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे की मालाड स्टेशन जो परिसर आहे त्याचबरोबर जे इतर ठिकाणी म्हणजे मालवणी झालं, जनकल्याण नगर विभाग आहे, मड विभाग आहे, त्या सर्व अनधिकृत फेरीवाले यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांना आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. अधिकारी यांनी आम्हाला सांगितलंय की ते 150 मीटरचा पट्टा आहे त्यावरती त्यांचं कामही चालू आहे. 100% ते आमच्या मागणीला ते होकार देतीलच, अन्यथा मग मनसे स्टाईल 100%. आता तुम्ही आपण आपल्या मालाड मालवणी विभागाबद्दल तर भरभरून बोललो जाऊ. हो. तिथले स्थानिक प्रश्न घेतले, तिथले शौचालयांचा प्रश्न घ्या, फेरीवाल्यांचा प्रश्न घ्या, याच्या बाबतीत बोललो जाय आणि तुम्ही सतत पत्रव्यवहार करत होते. तुम्हाला आम्ही जेव्हा बघतो सोशल मीडियावरती बघतो, म्हणजे जसं ट्विटर, इन्स्टा, फेसबुक, तिकडे तुम्ही बरेचसे ऍक्टिव्ह असता. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे एवढा म्हणजे प्रत्युत्तर करण्याला जास्त वेळ लागत नाही. हे तुमच्याकडे कुठून आलं? म्हणजे डिक्शनरी वगैरे घेऊन बसता की काय? म्हणजे नक्की प्रकार काय आहे? म्हणजे तुम्ही कोणी एकही ट्रोलर सोडत नाही ज्याला उत्तर देत नाही. खरं तर असं आहे ना की म्हणजे हे तुम्हाला काय राजसाहेब तुम्हाला बोलायला हे भाग पडतात त्यांच्यावरचं प्रेम वगैरे, की कसं आहे नक्की काय म्हणजे काय प्रकार? नाही, खरोखर हे माझा राजसाहेब ठाकरे यांच्यावरती असलेला प्रेम आहे. मी माननीय राजसाहेब, माननीय अमित साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिन्ही विषयावरती जर कोणी काय बोलला तर मला सहन होत नाही. मग तो कोण पण असेल, कुठला पक्षाचा असेल आणि किती मोठाही नेता असेल, आमच्या पक्षांबद्दल, आमच्या साहेबांबद्दल जर कोणी ट्रोल केलं तर आरेला कारण उत्तर देण्याची ताकद हे माझ्यामध्ये आहे. जसं आपण मला विचारलं की डिक्शनरी वगैरे, तर नक्कीच माझ्याकडे डिक्शनरी आहे. आणि ते डिक्शनरी म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचे विचार. साहेबांच्या विचारावरती प्रत्येक महाराष्ट्र सैनिक चालण्याचं काम करतो. मी सुद्धा त्यातलाच आहे. साहेबांचा विचार जोपर्यंत आपल्या सोबत आहे तर तो कोणीही असेल ते आपल्या आडवे येऊ शकत नाही. आणि जर तो आपल्या आडवे आला मग त्याला कसं पाळायचं आहे ते साहेबांनी शिकवण आपल्याकडे आहे. बरं, आता हा सोशल मीडिया झाला, स्थानिक प्रश्न झाले. आता तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगा, तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा वगैरे काय आहेत की नाही? राजकीय महत्वाकांक्षा म्हणजे जसं बाबा काही लोकांच्या असतात, मी आता शाखाध्यक्ष झाले तर मला आता महानगरपालिकेची निवडणूक लढवायची, मला 10 वर्षांना आमदारकी लढवायची, मला अजून 10 वर्षांना खासदारकी, असं काही तुम्ही काय प्लॅनिंग वगैरे काय? की फक्त नाही, मला राजसाहेबांसाठी स्वतःसाठी काम कर, राजसाहेबांच्या विचारावर काम करायचं? नाही, नक्कीच म्हणजे राजकारणामध्ये जो कोण असेल, सामान्य कार्यकर्ता जरी असेल, त्याच्यामध्ये विचार असतोच, अरे नाही मला पुढे भविष्यामध्ये मला नगरसेवक व्हायचं. बरोबर, माझी पण ती इच्छा आहे. मला नगरसेवक व्हायचं आहे, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. बस, आमदार वगैरे हे विचार माझ्या डोक्यात नाही. नगरसेवक व्हायचा आहे, परंतु आता नाही, त्याला अजून वेळ आहे. बरोबर, नगरसेवक व्हायच्या आधी मला एक चांगलं मनसेवक व्हायचं आहे. बरोबर,
मनसेचा एक सेवक होऊन मला जनतेचं कामं करायचं आहे. बरोबर जनतेमध्ये उतरून अजून मला त्यांची समस्या जाणून घ्यायची आहे. बरोबर. त्या समस्येवरती मला काम करायचं आहे. बरोबर जेव्हा मला असं वाटेल की खरोखर मी लोकांमध्ये आता पसरतोय, 100% त्यांचं काम मी करण्याचा प्रयत्न करत असून ते काम होत आहेत, हम्म. तर अभिमानाने पक्षाकडे मी पक्षाकडे मी स्वतःहून मान ती मागेन. बरोबर. अजून एक प्रश्न असा येतोय की आता साहेबांनी सांगितलं विधानसभेच्या तयारीला लागावं. आता काही ठिकाणी पक्ष चाचपणी पण करते, पक्षाकडे रिपोर्ट्स आलेले आहेत. तुमच्या मालवणीमध्ये काय अशी परिस्थिती आहे? कोण इच्छुक चेहरा आहे किंवा काय असं काही तुमच्याकडे कार्यकर्त्यांशी बोलणं एकमेकांशी होतं तेव्हा काही असं कोण चेहरा समोर येतो? कोणता चेहरा समोर येतो असं काही तुम्ही सांगू शकाल? जसं जसं विधानसभा आता जवळ येत लागली आहे, हा तर माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा विधानसभामध्ये विधानसभाचे विभाग अध्यक्ष श्री शशांकजी ढैलीकर हा यांच्या नेतृत्वाखाली शाखानिहाय बैठक हा ही सुरुवात झाली आहे. बरोबर 2-3 शाखेंची बैठक झाली, बरोबर अजून व्हायची बाकी आहेत. हा जेव्हा ही पूर्ण शाखानिहाय बैठक आमची व्यवस्थितपणे पार पडली, हा त्यावेळेस नक्की आम्ही सर्व शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, महिला पुरुष सर्वांची एकत्र बसून जो निर्णय घ्यायचा असेल हा तो निर्णय आमचे विभागाध्यक्ष घेतीलच. बरोबर परंतु आमची एक इच्छा अशी आहे की आमचे विभाग अध्यक्ष त्यांनी खरोखर विधानसभामध्ये प्रयत्न करावा, प्रयत्न त्यांनी विधानसभा लढवावी. हम्म. तर आम्हालाही अभिमान वाटेल, आम्हालाही आनंद होईल की आम्ही आमच्या उमेदवारासाठी काम करतोय. बरोबर अगदी अगदी. मागची जी निवडणूक झाली तो बिनशर्त पाठिंबा, हा. तो फक्त नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणूनच होती. ओके आता साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे विधानसभा आपण लढतोय, 100% आपण लढणारच आहोत. हम्म. आमची पण इच्छा आहे की आमची विधानसभाही लढावी. बरोबर बाकी जो निर्णय घ्यायचा असेल तो ते माननीय साहेब घेतीलच. आणि साहेबांचा निर्णय म्हणजे आमच्यासाठी ते काळी दगडाची रेख आपण म्हणतो तेच. साहेबांनी सांगितलं म्हणजे ते करायचं म्हणजे करायचं आहे. बरोबर. आता विभाग अध्यक्ष वगैरे तुम्ही, आता तुमची इच्छा, कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे, पण पक्ष जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत तिथे कोणी उमेदवार नाहीच असं समजायचं. हा. ओके, आता आपण पुढे जाऊया. इतर पक्षात म्हणजे आता बघितलं जातं की जातीय संघटना असतात, काही धार्मिक संघटना असतात, काही प्रत्येक पण आपल्याकडे तसं काही नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या विभाग म्हणजे जसं कामगार सेना आहे, म्हणजे जिथे जिथे सर्वसमावेशक कामगार वर्ग आहे किंवा इतर म्हणा, म्हणजे आता वाहतूक सेना आहे, म्हणजे पर्यावरण सेना आहे, वेगवेगळे प्रश्न घेऊन संघटना उभ्या आहेत. आपल्या असं जातीय नाहीये, धार्मिक नाहीये, असं काही नाही. याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुम्ही जेव्हा इतर पक्षांच्या जेव्हा जातीय धार्मिक म्हणजे आता इतर मुस्लिम आघाडी पण आहे, आपल्याकडे तसं काही नाहीये, पण साहेबांनी बऱ्याचशा मुस्लिम तरुणांना, मुस्लिम चेहऱ्यांना पण बऱ्याच मोठ्या मोठ्या पदावर घेऊन संधी देतो. त्याकडे तुम्ही कसं बघता आणि ते चेहरे कोण, तुम्ही काय सांगाल? जसं आपण सांगितलं की इतर पक्ष संघटनामध्ये वेगळे वेगळे अल्पसंख्याक वगैरे सेल आहेत. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जात आणि धर्म न म्हणणारी पक्ष आहे. म्हणूनच आजपर्यंत आपला पक्ष आता 18 वर्ष झाली आहे. आपल्या पक्षामध्ये कामगार सेना, विद्यार्थी सेना, भरपूर इतर सेना आहेत. फक्त अल्पसंख्याक सेना आपल्याकडे नाही आहेत. कारण हेच की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे हा जाती आणि धर्मांना न मानणारा पक्ष आहे. आणि मुस्लिम चेहरे आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये भरपूर आहेत. त्यातला छोटा कार्यकर्ता मी सुद्धा आहेत. साहेबांनी आज एका लहानशा घरामध्ये राहणाऱ्या मुलाला आज उपविभाग सचिवपर्यंत पोहोचवलं. देवाची कृपा, साहेबांचा आशीर्वाद असेल तर अजून पुढे जाऊ. आज आपल्याकडे हाजी साहेब शेख जे आपले राज्य उपाध्यक्ष आहेत, आपल्याकडे आरिफभाई शेख आहेत जे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, जमील देशपांडे आहेत आपल्याकडे, ज्यांनी आता मध्यंतरी शिवतीर्थावरती एक चांगलं जे म्हणतात ना त्यांनी वक्तव्य केलं, तो अभिमान वाटतो. बरोबर. जेव्हा एक मुस्लिम माणूस, मुस्लिम कार्यकर्ता, मुस्लिम पदाधिकारी इतक्या मोठ्या मंचावरती उभा राहून भाषण देतोय, इतक्या मोठ्या मंचावरती उभा राहून जेव्हा भाषण देतो ना, छाती गर्वाने फुलते आमची.
बरं. हेच फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्येच होऊ शकतं, जिथे जात आणि धर्म भेदभाव नाही, हिंदू मुस्लिम भेदभाव नाहीच. म्हटलं जातं असं म्हणजे की मुस्लिम मावळा असं जेव्हा तुमच्याकडे बघून म्हटलं जातं तेव्हा तुमच्याकडे काय म्हणजे कशा प्रकारचे फिलिंग्स तयार होतात? राजसाहेबांचं कधी कधी तुम्ही स्वतःहून म्हणता ट्रोलरला उत्तर देताना राजसाहेबांचा मी मुस्लिम मावळा आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणजे तुमच्याकडे फिलिंग्स काय निर्माण होतात? फिलिंग्स म्हणजे कसं आहे ना, मी खरं सांगतो, मी मुस्लिम आहे त्याचा मला गर्व आहे. बरोबर. परंतु मी छत्रपती शिवरायांच्या लढवय्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय ना, त्याचा मला अभिमान आहे. बरोबर. अभिमान म्हणजे अभिमानच नाही तर मला घमंड आहे त्या गोष्टीचा. बरोबर. आणि जिथे मी जन्माला आलोय, आता मी मुस्लिम आहे. मुस्लिम म्हणजे वेगळे वेगळे असतात, युपी वाले असतात. मी खरं तर माझा जो मूळ गाव आहे ना तो पश्चिम बंगाल आहे, कलकत्ता. हो. माझा मूळ गाव तिकडचा आहे, पण माझा जन्म इकडे झालाय. बरोबर. म्हणूनच ही माती माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि जेव्हा हे जे चिरीमिरी असतात, अरे तू मुस्लिम आहेस, तू हे ते अनेक शब्दाचा वापर करतात, हा. तर त्यांच्यासाठी माझा उत्तरच असतो हा. की मी मुस्लिम मावळा आहे, साहेबांचा आहे आणि शिवछत्रपतींचा मी प्रेमी आहे. बरोबर. तर हे जे फालतू लोक असतात ना, त्यांच्यासाठी माझा थेट उत्तर असतो त्यांना असं. धन्यवाद. तुम्ही आता ह्या मनसे सोशल युट्यूब चॅनलला तुम्ही छोटीशी मुलाखत दिलीत. आपल्या गप्पा टप्पांचा हा दुसऱ्या भागामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक धन्यवाद आहे. म्हणजे हार्दिक नाही म्हणताय ना, खूप खूप धन्यवाद म्हणे, कारण की आम्ही असे चेहरे पुढे पुढे आणतोय, तर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आता तुम्ही तुमची दुसरी मुलाखत घेतली. तुम्ही तुमच्या मनसे सोशलच्या प्रेक्षकांना काय सांगणार? खरं तर मी मनसे सोशल यांचा आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं, त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि खरोखर त्यांना असं वाटलं असेल की हा व्यक्ती त्या लायकीचा आहे. आणि मी ह्या सर्व गोष्टींना श्रेय फक्त माझ्या पक्षाला देणार. जर मी ह्या पक्षात नसतो तर मला आज एवढं मिळाली नसती आणि आज मी आपल्यासमोर बसलोही नसतो. तर खरोखर मी माझ्या साहेबांचं मनापासून आभारी आहे, माझ्या आम्ही साहेबांचा आभारी आहे, मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.